ओम नमः श्री स्वामी समर्थाय। ओम नमः श्री स्वामी समर्थाय। ओम नमः श्री स्वामी समर्थाय। श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील तेजस्वी अवतार मानले जातात। अनंत करुणा, अपार सामर्थ्य आणि भक्तांवरील असीम प्रेम यांचे ते सजीव रूप आहेत। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचे वचन आजही कोट्यवधी भक्तांच्या हृदयात विश्वासाचे दीप प्रज्वलित करते। स्वामी म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एक चेतना आहे, जी साधकाला आत्मबोधाकडे नेते। स्वामी समर्थ महाराजांचा जप करताना मन, वाणी आणि शरीर यांचे ऐक्य साधले जाते। जप म्हणजे केवळ शब्दांची पुनरावृत्ती नाही, तर अंतःकरणातील अज्ञान, भीती आणि दुःख दूर करून आत्मशांती मिळवण्याचा मार्ग आहे। श्री स्वामी समर्थ हे चार शब्द उच्चारताना साधकाच्या अंतर्मनात सकारात्मक ऊर्जा संचारते। स्वामी समर्थ महाराजांचा जन्म, त्यांचे कार्य, त्यांचे चमत्कार यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे त्यांचे तत्वज्ञान। त्यांनी कधीही स्वतःला देव म्हणून मिरवले नाही, तर भक्तांना आत्मनिर्भर होण्याचा, सत्याचा मार्ग दाखवला। त्यांचे जीवन हे वैराग्य, करुणा आणि ब्रह्मज्ञान यांचे प्रतीक होते। श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले आणि तेथून त्यांनी संपूर्ण भारतात आपल्या लीलांचा विस्तार केला। अक्कलकोट हे केवळ एक स्थान नसून भक्तांसाठी ती एक पवित्र भूमी आहे, जिथे स्वामींची चेतना आजही अनुभवता येते। स्वामींच्या चरणी नतमस्तक होताच मनातील अस्थिरता दूर होते। जप करताना असे अनुभव येतात की मन हळूहळू शांत होते, विचारांची गर्दी विरळ होते आणि अंतर्मनात एक स्थिर प्रकाश प्रकटतो। हा प्रकाश म्हणजे स्वामींची कृपा। जपाच्या माध्यमातून साधक स्वतःशी संवाद साधतो आणि त्या संवादात स्वामींचे मार्गदर्शन मिळते। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप करताना श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करावे। श्वास आत घेताना श्री स्वामी आणि श्वास सोडताना समर्थ असा भाव ठेवावा। यामुळे शरीरातील प्राणशक्ती संतुलित होते आणि मन ध्यानस्थ होते। स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना सांगितले की संकटे ही जीवनाचा भाग आहेत, परंतु श्रद्धा आणि संयम ठेवला तर कोणतेही संकट मोठे राहत नाही। जप करताना भक्त आपले दुःख, चिंता, भीती स्वामींच्या चरणी अर्पण करतो आणि बदल्यात त्याला धैर्य व शांती प्राप्त होते। स्वामींची कृपा शब्दांच्या पलीकडे आहे। अनेक भक्तांनी अनुभवले आहे की जप नियमित केल्याने जीवनात अनपेक्षित सकारात्मक बदल घडतात। आजारातून मुक्ती, मानसिक शांतता, कौटुंबिक सलोखा, आर्थिक स्थैर्य, हे सर्व स्वामींच्या कृपेचेच विविध रूप आहे। जप करताना अहंकार विसरून पूर्ण शरणागती भाव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। मी काहीच नाही, तूच सर्व काही आहेस, हा भाव जपात आणला तर जप अधिक फलदायी होतो। स्वामी समर्थ महाराज हे शरणागत वत्सल आहेत, जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यांना ते कधीच सोडत नाही। स्वामींचा जप करताना त्यांच्या मूर्तीचे किंवा चरणपादुकांचे ध्यान केल्यास मन अधिक एकाग्र होते। डोळ्यांसमोर स्वामींचे तेजस्वी, करुणामय रूप ठेवावे, डोक्यावर जटा, भस्म आणि डोळ्यांत अपार वात्सल्य। हे ध्यान मनाला स्थैर्य देते। जप ही एक साधना आहे आणि साधना म्हणजे सातत्य। रोज थोडा वेळ जरी दिला तरी चालतो, पण नियमितपणा महत्त्वाचा आहे। सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा रात्री शांत वातावरणात जप केल्यास अधिक लाभ होतो। जपासाठी माळेचा वापर केला तर मनाला शिस्त लागते। स्वामी समर्थ महाराजांचा जप केवळ वैयक्तिक कल्याणासाठी नाही, तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी असतो। जप करताना सर्व सुखी असो, सर्व निरोगी असो असा संकल्प केल्यास साधकाचे हृदय विशाल होते। अनेक वेळा जीवनात प्रश्न येतात, मी कोण आहे, माझा उद्देश काय, अशा वेळी जप मार्गदर्शन करतो। स्वामींच्या कृपेने योग्य दिशा मिळते। जप म्हणजे अंतर्मनातील गुरुशी संवाद साधण्याचा मार्ग आहे। श्री स्वामी समर्थ महाराज हे काळ, देश, परिस्थिती यांच्या पलीकडे आहेत। ते आजही आपल्या भक्तांसोबत आहेत, फक्त विश्वास हवा। स्वामी माझे सर्वस्व आहेत, हा भाव मनात दृढ झाला की जीवन अधिक सोपे आणि सुंदर होते।
जपाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त करणे महत्वाचे आहे. स्वामी, तू दिलेल्या सर्व अनुभवांसाठी धन्यवाद असा भाव ठेवावा. कृतज्ञ मनात अहंकार राहत नाही आणि कृपा अधिक प्रवाहित होते. ओम नमः श्री स्वामी समर्थाय. ओम नमः श्री स्वामी समर्थाय. ओम नमः श्री स्वामी समर्थाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ.